नमस्कार, मी गिरीश निकम साम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राज्यभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। सुरुवातीलाच बातमी आहे मान्सूनची, आनंदाची बातमी आहे, कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला। अगदी वेळेआधीच महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय। कोकणमधल्या देवगडमध्ये मान्सूनने आज हजेरी लावली। तब्बल 10 दिवस अगोदर मान्सून दाखल झालेला आहे। मे महिन्यातच मान्सून कोकणात येण्याची ही घटना घडलेली आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट भागांमध्ये आता तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सरासरी 5 जूनला मान्सून गोव्यात दाखल होतो, मात्र यंदा 10 दिवस अगोदरच मान्सून आल्याचं वेधशाळेनं स्पष्ट केलंय। आज 25 मे रोजी साऊथ वेस्ट मान्सून हा तळकोकणामध्ये देवगडपर्यंत दाखल झालेला आहे। सर्वसाधारणतः जी सरासरी तारीख आहे महाराष्ट्र गोव्यामध्ये दाखल होण्याची ती 5 जून आहे। त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला 10 दिवस आधी तो दाखल झालेला आहे। पुढच्या 3 दिवसामध्ये सिनॉप्टिक्स कंडिशन्स फेवरेबल आहे आणि त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या काही भागामध्ये इन्क्लुडिंग मुंबई तो दाखल होण्याची शक्यता आहे। पुढची बातमी आता बारामतीमधून। नीरा डावा कालवा फुटला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झालेली आहे। अनेकांचं नुकसान देखील झालंय, कारण या कालव्याचं पाणी अनेकांच्या घरात शिरलेलं आहे। नागरिकांचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। शेतकऱ्यांच्या घरात देखील पाणी शिरल्यानं नुकसान होतंय, पिकांचं नुकसान आहे। दुसरीकडे काटेवाडी भवानीनगर हा रस्ता आता या कालवा फुटल्यामुळे तुर्तास बंद करण्यात आलाय। तर महामार्गावर देखील पाणी साचल्यानं जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। और अधिक माहिती घेऊया, आमचे बारामतीचे प्रतिनिधी मंगेश कचरे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेले आहेत। मंगेश, की आपण बघतोय की हा नीरा डावा कालवा फुटल्यानं खूप जणांचं नुकसान झालेलं आहे। आता तर अशी बातमी कळते की एनडीआरएफच्या तुकड्या देखील तिथे आलेल्या आहेत, अधिक काय माहिती? नक्कीच गेले 4 दिवस बारामती परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। त्यामुळे आज सकाळपासूनच बारामतीतील अनेक ओढे नाले हे तुडुंब भरून वाहू लागले आहेत। त्यातच बारामती तालुक्यातील काटेवाडी लिमटेकच्या त्याच या ठिकाणी नीरा डावा कालवा फुटल्याने हे पाणी सगळे शेतीतून रस्त्यावर आल्याने संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग देखील या पाण्यामुळे बंद करावा लागला। त्याचबरोबर बारामतीतील वालचंद नगर बारामती हा रस्ता देखील पाणी आल्याने बंद आहे। त्याचबरोबर बारामती इंदापूर रस्ता देखील हा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहे। मंगेश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतो की बारामतीमध्ये परिस्थिती कशी आहे। हा कालवा फुटल्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे। इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। जोरदार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले। भिगवणमध्ये तर नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। पाण्याचा म्हणजे मुसळधार पावसाचा जोर हा भिगवण परिसरात जास्त आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होत आहेत। भिगवणमध्ये पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर सगळा जो परिसर आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। तिथे एका घराची भिंत देखील पडलेली आहे। इंदापूर, बारामती, दौंड हे तिन्ही तालुके जलमय झालेले आहेत। इंदापूर तालुक्याची बातमी आहे। खडकवासला कालवा मुसळधार पावसामुळे फुटला आहे। तिकडे बारामतीमध्ये नीरा कालवा फुटला, तर इकडे इंदापूरमध्ये खडकवासला कालवा फुटलेला आहे। मुसळधार पावसामुळे ही घटना घडली आहे। या परिसरामध्ये आता सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। शेतकऱ्यांचं देखील नुकसान आहे। आपण बघा, बारामती आणि इंदापूरमधल्या बातम्या बघतो। या दोन्ही तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे, त्यामुळे बारामतीकडे आता एनडीआरएफच्या 2 तुकड्या देखील रवाना झाल्यात। बारामतीमधील उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे। या दोन्ही तालुक्यातील रस्ते जलमय झालेले आहेत, अनेक ठिकाणी नुकसान आहे, त्यामुळेच एनडीआरएफच्या तुकड्या दाखल झालेल्या आहेत। काही वेळातच या एनडीआरएफच्या तुकड्या तिथे येतील आणि नागरिकांना मदत करतील। दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आता रात्री बारामतीत पोहोचणार आहेत। दिल्ली दौऱ्यावरून अजित पवार बारामतीला जाणार आहेत। बारामती, इंदापूर, दौंडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे सकाळी अजित पवार बारामतीत पाहणी करण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणी नुकसान आहे, नागरिक धास्तावलेले आहेत, रस्ते जलमय झालेले आहेत। या परिस्थितीत आता अजित पवार उद्या पाहणी करणार आहेत। दिल्लीवरून अजित पवार बारामतीला पोहोचणार आहेत।
काय चित्र आहे बघा, दौंड तालुक्यात देखील पावसाचा हाकार पाहायला मिळतोय। पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोव्हा कार वाहून गेल्याची दृश्य समोर आली आहे। गेल्या 4 दिवसांपासून दौंड तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे। पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली इथे ठिकाणी पाणी साचलेलं आहे। पावसाच्या हाकाराने या महामार्गावरील एक इनोव्हा वाहून गेले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबलेली आहे। पाणीच पाणी या सगळ्या महामार्गावर आपल्याला पाहायला मिळतंय। तिकडे नाशिक जिल्ह्यात देखील पावसाचा जोर कायम आहे। जर सिन्नरचा आपण विचार केला तर सिन्नरमध्ये गेला 4 दिवसांपासून पाऊस आहे। आज तर तिथे ढगफुटी सदृश पाऊस कोसळतोय। त्यामुळे आपण बघतोय की सिन्नरच्या बाजारपेठेमध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यातून नागरिकांना वाट काढत पुढे जावं लागतंय। वाहनधारक देखील याच पाण्यातून वाट काढत पुढे जात आहेत। सिन्नरमध्ये आपण बघतोय की सिन्नरच्या आसपास ग्रामीण भागात देखील जोरदार पाऊस झालाय। सिन्नर शहरातील आपण दृश्य बघतो की किती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। सिन्नरमध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। सिन्नर ठाणगाव रस्ता आता पाण्याखाली गेलाय। अटकवाडी फाटा देखील रस्ता जलमय झालेला आपण त्याची दृश्य बघतोय। सिन्नर तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे। अनेक ठिकाणी गाड्या बुडालेल्या आहेत। बस स्थानकात देखील पाणीच पाणी आहे आणि आता सिन्नर ठाणगाव जो रस्ता आहे तो देखील पाण्याखाली गेला। अनेक ठिकाणी आता वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे। आता एक बातमी पुणे जिल्ह्यातून, राजगड तालुक्यामध्ये कुसगाव खिंडीत दरड कोसळलेली आहे। वेल्हेत गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पाऊस पडतो आणि या पावसामुळेच ही दरड कोसळली आहे। राजगड आणि हवेली तालुक्याला जोडणाऱ्या या कुसगाव खिंडीमध्ये दरड कोसळली आहे। प्रशासनाने लवकरात लवकर ही दरड हटवावी अशी मागणी आता नागरिक करतायत। मोठी दुर्घटना घडून हा घाट मार्ग जो आहे तो रस्ता बंद होईल अशी भीती देखील नागरिकांनी व्यक्त केली। पुणे जिल्ह्यानंतर आता आपण वळूया सोलापूर जिल्ह्याकडे। माळशिरस तालुक्यात देखील दमदार पाऊस झाला। या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे। ओढे नालेही अगदी ओसंडून वाहत आहेत। माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस झालाय। रेडे गावातील ओढा ओव्हरफ्लो झालाय। नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे नीरा नदीचं पाणी भीमा नदीत मिसळतं, त्यामुळे भीमा नदीची पातळी वाढलेली। या पार्श्वभूमीवर आता नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आता जाऊया आपण थेट मराठवाड्यामध्ये। जालन्यात देखील मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले। भोकरदन तालुक्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे गारखेडा, बेलोरा, वालसा आणि आसपासच्या परिसराला पावसाने झोडपून काढले। सततच्या पावसामुळे ओढे नाल्याला पूर आलाय। पुराचं पाणी पुलावरून वाहत असताना काही ठिकाणी वाहतूक बंद झाली आहे। अनेक ठिकाणी नागरिक त्यामुळे अडकून पडलेत। बघा आता हे बातमी आहे सातारा जिल्ह्यातून। फलटण तालुक्यामध्ये देखील पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशाच एका ठिकाणी पुराच्या पाण्यातून एक दुचाकीस्वार जात असताना हे धाडस त्याच्या अंगाशी आलं होतं, मात्र तिथल्या नागरिकांनी धाव घेतली आणि त्याला वाचवलंय। मुसळधार पावसामुळे फलटण इथल्या मार्गावर ओढ्याला पूर आला होता आणि पुरातून एक दुचाकी चालक पुढे जात असताना पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहून जाऊ लागला। यावेळी तिथल्या नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि व्यक्तीला पुराच्या पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। त्याची दुचाकी देखील वाहून जात होती। थोडक्यात हा दुचाकी चालक बचावला। मी बघतोय पकडा पुढची बातमी सातारा जिल्ह्यातूनच आहे। माण तालुक्यात बघा काय दृश्य। इथल्या बहुतांश भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले। अनेक रस्ते पाण्याखाली गेले, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली।
माण तालुक्यातील शिंगणापूर परिसरात देखील ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे, त्यामुळे या भागात पाणीच पाणी आहे। या पावसामुळे ओढे नाले तलाव भरून वाहू लागले, तर ऐतिहासिक पुष्कर तीर्थ तलावात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे, त्यामुळे तलावाच्या पातळीत वाढ झाली। आता आपण कोकणात बघा काय चित्र आहे। रत्नागिरी जिल्ह्यात देखील पाऊस आहे। गुहागरमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय, कारण धोपावेमध्ये गणेशनगरमध्ये अनेक नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलंय। नागरिकांना आता प्रशासनाकडून स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्यात। मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे। किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग देखील वाढलेला आहे। गुहागरमधले आपण दृश्य बघतोय, नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। प्रशासनाकडून आता नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्यात। पुन्हा आपण आता बारामतीची बातमी पाहूया, कारण बारामतीमध्ये ढग सदृश पाऊस झालेला आहे। ढगफुटी सदृश पाऊस आहे। बारामतीमधील MIDCतील पेन्सिल चौकाशेजारी आता 3 बिल्डिंगला तडे गेलेत। इमारतीतील नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ अशी या बिल्डिंगची नावं आहेत। या तिन्ही इमारतींना तडे गेलेले आहेत। तिथल्या नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। आपण बघतो की बारामतीमध्ये गेल्या काही काळापासून अगदी जोरदार मुसळधार पाऊस बरसतोय। ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे, त्यामुळेच या इमारतींना तडा गेलेला आहे। तसंच पुढची बातमी आता बीडमधून। बीडमध्ये मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेला आहे। अहिल्यानगर इथे आष्टी जामखेड राज्य महामार्गाचे गेले 2 वर्षांपासून काम सुरू आहे। कड्याजवळील शेरी येथील पुलाचं काम सुरू आहे। तात्पुरत्या मातीचा पूल बनवला होता, अवघ्या 1 तासात तो वाहून गेलाय, त्यामुळे राज्य महामार्ग बंद झालाय। प्रवाशांना तब्बल 10 किलोमीटर अंतरावरून वाहतूक वळवण्यात आली असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। बातम्या नाशिक जिल्ह्यातून सिन्नरमध्ये बसस्थानकामध्ये एका शिवशाही बसवर स्लॅब कोसळला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। बसमधील प्रवाशांना आपत्कालीन मार्गातून बाहेर काढण्यात आले। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून सिन्नरमध्ये हायटेक बसस्थानक उभारण्यात आले। बसस्थानकाच्या देखभाल दुरुस्तीचं काम कोकाटे यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्याकडे असल्याची माहिती समोर आली। बसस्थानकाची दुरुस्ती सुरू असतानाच बसस्थानकाचा स्लॅब शिवशाही बसवर कोसळला। मुसळधार पावसामुळेच हा स्लॅब कोसळल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे। बघा आता रात्रीचे व्हिज्युअल बघतो आपण। 2 दृश्य बघताय तुम्ही, सिन्नर बस स्थानकातील दृश्य आहेत। मुसळधार पावसामुळे स्लॅब कोसळल्या, तर दुसरीकडे आपण बघतो की गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये सिन्नरमध्ये संततधार पावसाची सुरू आहे आणि त्यामुळेच ही बस स्थानकाची सगळी पडझड झालेली आहे। इथं स्लॅब कोसळलाय, स्लॅब थेट शिवशाही बसवर कोसळला। आपण ही रात्रीची दृश्य बघतो। आता हा सगळा मलबा जो आहे कोसळलेला स्लॅबचा, तो हटवण्याचं काम सुरू आहे। सिन्नरच्या बस स्थानकातील हे दृश्य आहेत, स्लॅब कोसळलाय त्याची दृश्य आहेत। तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे दिल्लीत देखील विमानतळाचं छत कोसळलंय। दिल्लीच्या IGI विमानतळावरची घटना आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडलेली नाही। दिल्ली विमानतळावर पावसामुळे छत कोसळले त्याची दृश्य समोर आली। पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्रात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय, शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। बीडमध्ये कांदा पावसात भिजल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची आणि त्याच्या कुटुंबियांची काय अवस्था झाली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। अवकाळीचा जोर, शेतकऱ्यांच्या जीवाला घोर।
साहेब माझ्या शाळेच्या फीचं काय? साहेब माझी काम तुम्ही मदत करा. कांदा भिजल्यानं चिमुरडीला अश्रू अनावर. वडिलांनी कष्टानं पिकवलेलं लाल सोनं वाचवण्यासाठी अवघ्या 6 वर्षांच्या मुलीची ही सुरू असलेली धडपड आणि डोळ्यात दाटलेले अश्रू. जमेल तेवढे कांदे वेचण्यासाठी चिमुकल्या हातानं ती आपल्या आई वडिलांना मदत करते. या लेकीनं काही दिवसांपूर्वीच वडिलांकडे नवी चप्पल घेण्याची मागणी केली होती आणि शेतकरी बापानंही कांदा विक्री झाल्यावर नवी चप्पल घेऊन देण्याचा लेकीला वादा केला. मात्र अवकाळी पावसानं सर्व होत्याचं नव्हतं केलं. तुझी शाळेची फी भरतो, तुला नवी चप्पल घेऊन घेऊन आता आमचे कांदे पाऊस आता तुझे कांदे वाहून गेले. साहेब माझी काम तुम्ही मदत करा. हे बघा आमचे कांदे शोधून कोण आष्टी तालुक्यातील शेतकरी महेश दरेकर यांच्या जवळपास 300 गोणी कांद्याचा पावसामुळे अक्षरशः चिखल झालाय. कांदा भिजल्यानं दरेकर कुटुंबाची 5 महिन्यांची मेहनत आणि लागवडीसाठीचा 80 ते 90 हजारांचा खर्च पाण्यात गेलाय. ज्यातून उत्पन्न मिळणार होतं तो कांदाच भिजल्यानं कुटुंब हवालदिल झालंय. सगळा कांदा शेतात 3 एकर होता. त्याला खर्च सगळा मिळून 80-90 हजारापर्यंत झाला. खत, बियाणं, लावणं, मजुरी सगळं, त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही. पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती. सगळा शेतातच कांदा होता. शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे. आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे. त्याला आता आम्ही बोलणार तरी काय. आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या कांद्याची आम्हाला नुकसान भरपाई द्या तुम्ही. रक्ताचं पाणी करून शेतकरी मेहनतीने शेती करतो. मात्र अवकाळी पावसामुळे नाशिक, जळगाव, अकोला, हिंगोली, सांगली, सोलापूरमधील अनेक शेतकऱ्यांच्या पिकाला फटका बसलाय. अवकाळी पावसानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. आता बळीराजासाठी मदतीचा हात पुढे येतोय का ते पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता वळूया आपण वेधशाळेच्या माहितीकडे. हवामान विभागाकडून आता मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज आहे. यामध्ये गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, जालना, धुळे आणि सांगलीला येलो अलर्ट जारी करण्यात आला. बघा, मान्सून महाराष्ट्रात एकीकडे दाखल झाला आहे, दुसरीकडे आता मुंबईला येलो अलर्ट आहे. हवामान विभागाकडून मुंबईला येलो अलर्ट, तर अहिल्यानगर, पुणे, सातारा काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. विजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बातम्या आता सातारा जिल्ह्यातून. धबधब्याची पहिल्याच पावसात ठोसेघर धबधबा वाहू लागलाय, प्रभावित झालाय. त्यामुळे पर्यटकांची पावलं या सगळ्या परिसराकडे वळत आहेत. दाट धुकं आणि पावसाची संततधार यामुळे ठोसेघर धबधब्याचं रूप आणखीनच खुलतंय. निसर्गाचा अद्भुत चमत्कार डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक आता ठोसेघरकडे जाऊ लागले आहेत. ठोसेघर सारखाच ओझरडे धबधबा देखील आता प्रभावित झालेला आहे. सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस होतोय. त्यामुळे पाटण तालुक्यातील नवजा येथील हा प्रसिद्ध ओझरडे धबधबा ओसंडून वाहू लागलाय. हा धबधबा पाहायला देखील पर्यटक आवर्जून येत असतात. सातारा जिल्ह्यातील हे 2 धबधबे प्रभावित झालेत, एक ओझरडे आणि एक ठोसेघर. एक बातमी अकोला जिल्ह्यातून. तेल्हारा एसटी आगारातील एका एसटी बसचा व्हिडिओ समोर आला आहे. या एसटीच्या भोंगळ कारभाराची पोलखोल झाली आहे. या बसमध्ये पावसाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होते. बसच्या छताला मोठी गळती लागल्यानं पावसाचं पाणी सगळं बसमध्ये आलंय. या बसमधील प्रवासी त्यामुळे त्रस्त आहेत. आता प्रशासन याकडे लक्ष देणार का असा सवाल विचारला जातोय. कसा प्रवास होणार, कसा पावसाळ्यात या बस चालणार. अगदी जीव मुठीत धरून प्रवाशांना अशा बसमधून प्रवास करावा लागतोय.
बसमध्ये पाण्याची कशी गळती, कसं पावसाचं पाणी आत शिरतंय, कसं सीटवर कसं पाणी येते ते बघा. आणि अशा बसमधून आता प्रवासी पावसाळ्यात कसा प्रवास करणार असा सवाल उपस्थित होतो. एस टी कारभाराच्या त्या गलथान कारभारामुळे आता प्रवासी हैराण झालेले आहेत. पावसाच्या बातम्या पाहिल्या. आता बातमी आहे इंदापूरमधून. पावसाचा कहर पाहायला मिळतो आपल्याला इंदापूरमध्ये. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे. इंदापूर तालुक्यामध्ये पावसाचा कहर आहे. आपण बघतोय बारामती, इंदापूर आणि दौंड हे 3 जे तालुके आहेत पुण्यातले, या तिन्ही तालुक्यात मुसळधार पाऊस. आता बातमी आहे की पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे. अनेक नद्या नाल्यांना पूर आलेला आहे. त्यात इंदापूरमधील आणि बारामतीमधील 2 कालवे फुटलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी. एनडीआरएफच्या तुकड्या देखील मदतीसाठी दाखल झालेल्या आहेत. जोरदार पावसामुळे नीरा नदीला मोठा पूर आलेला आहे. इंदापूर तालुक्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. भिगवण परिसरामध्ये देखील पावसाचा जोर आहे. पावसाच्या बातम्या आपण पाहिल्या. आता बातमी आहे पुढची कोरोनाची, आणि तुमची आमची सगळ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता झपाट्यानं वाढते. गेल्या 24 तासात राज्यात नव्या 43 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैकी मुंबईत सर्वाधिक 35 रुग्ण आढळले आहेत. पुण्यात 7, पुणे ग्रामीणमध्ये 1 अशी रुग्णांची नोंद आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या आता 209 इतकी झालेली आहे. 200चा आकडा पार केलेला आहे. 24 तासात 43 नवे कोरोना रुग्ण आहेत. पुढची बातमी बंगळुरूमधून. कोरोनामुळे आणखीन एका व्यक्तीचा बळी गेला आहे. बंगळुरूमध्ये कोरोनामुळे 84 वर्षांच्या एका वृद्धेचा मृत्यू झालेला आहे. कालच ठाण्यात एका तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आज बंगळुरूमध्ये कोरोनाचा एक बळी गेला आहे. 84 वर्षाच्या एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. देशभरात कोरोनाचे 250 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे आता चिंता वाढली. देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यानं आरोग्य यंत्रणेसोबत नागरिकांची देखील आता चिंता वाढली. अशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट NB-181 अधिक संसर्गजन्य असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. कोरोनाचा नवा उपप्रकार अधिक संसर्गजन्य. NB-181 मुळे वाढलं टेन्शन. काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन. भारतात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलंय. विविध राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोरोनाच्या नव्या उपप्रकारानं आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढलंय. गेल्या काही आठवड्यांपासून भारतात अनुक्रमित केलेले SARS-CoV-2 चे नमुने BA.2 आणि JN.1 प्रकारांचे होते. मात्र NB-181 नावाचा एक नवीन उपप्रकार भारतात आढळून आलाय. एप्रिलमध्ये या नमुन्यांचं संकलन आणि निर्धारण करण्यात आलं होतं. तामिळनाडूतील इन्साकॉग लॅबमध्ये एक नमुना सादर करण्यात आलाय. कोरोनाचं हे नवं रूप किती त्रासदायक आहे याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं माहिती दिली आहे. NB-181 हा उपप्रकार सध्या देखरेखीखाली असल्याचं जाहीर केलंय. या उपप्रकाराचे गुणधर्म SARS-CoV-2 विषाणूच्या गुणधर्मापेक्षा बरेचसे भिन्न आहेत. मात्र त्याचं रूपांतर महासाथीत होऊ शकते का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. NB-181 हा पूर्वीच्या उपप्रकारांपेक्षा अधिक गंभीर आजारास कारणीभूत होण्याचं लक्षण आतापर्यंत आढळलेलं नाहीये. मात्र तो मानवी पेशींना अधिक जलद चिकटतो. त्यामुळे तो अधिक संसर्गजन्य होतो. त्यामुळे त्याचं संक्रमण अधिक सहज होतं असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. 18 मे पर्यंत 22 देशांमधून या प्रकाराचे 518 नमुने सादर करण्यात आलेत. सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड, अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि इतर देशांमध्ये हे आढळून आलेत. सध्या हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे LF.7 आणि NB-1.8 हे व्हेरियंट सापडलेले आहेत आणि हे दोन्ही JN.1 ह्या कोरोनाच्या व्हेरियंटचे उपप्रकार आहेत. ह्या व्हेरियंटचं वैशिष्ट्य म्हणजे
ते एकमेकांपासून म्हणजे एका रुग्णाला झाल्यानंतर दुसऱ्याला वेगाने होतात, म्हणजे त्यांचा प्रसार जो आहे हा थोडा वेगाने आहे, परंतु त्याची मारकता जी आहे ती फार कमी आहे. सध्या कोविड-19 विरुद्ध असलेल्या प्रतिकार शक्तीचा NB181 वर कमी परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत पालन करणं सगळ्यांच्याच हिताचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. कोरोनाचा नवा उपप्रकार कसा त्रासदायक ठरणार आहे आपण त्यावरचा स्पेशल रिपोर्ट पाहिला. आता आदित्य ठाकरेंनी काय मागणी केली आपण ती पाहूया. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होते. राज्य सरकारनं कोरोना संदर्भात माहिती द्यावी अशी मागणी आमदार आदित्य ठाकरेंनी केली आहे. राज्य सरकारनं नियमावली जाहीर करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली. एक महत्त्वाचं आहे की आम्ही जशी पारदर्शकता पाळली होती ते पाळणं आणि काळजी घेणं, किंवा कुठे ना कुठेतरी राज्याचे जे प्रमुख आहेत जे आता सरकारी पदांवर बसलेत त्यांनी कोविडबद्दल थोडी तरी काहीतरी माहिती राज्याला देणं हे गरजेचं आहे. कारण पॅनिक जास्ती वाढत चाललेलं आहे आणि कदाचित कोविडच्या पद्धतीने येऊन जाऊन असतं. कारण 19चा स्ट्रेन हा जास्ती धोकादायक होता 2020चा, पण हा कुठचा स्ट्रेन आहे, काय आहे, किती काळजी घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, राज्य सरकारने कुठेतरी नियमावली जाहीर करणं गरजेचं आहे. तर राजकीय बातमीकडे. राज्यातील सर्व निवडणुकीत महायुती ब्रँड जिंकेल असा दावा महायुतीच्या एका मोठ्या नेत्यानं खासगीत बोलताना केला. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असं देखील या नेत्यानं म्हटलंय. राज्यात ठाकरे पवार ब्रँड संपणार नाही असं राज ठाकरे यांनी विधान केलं असतानाच महायुतीच्या नेत्याच्या दाव्यानं नवी चर्चा सुरू झाली. आता संजय राऊतांच्या दाव्याकडे. उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार अशी फक्त चर्चा नाही तर ते एकत्र येणारच आहेत असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. युतीची चर्चा थेट राज ठाकरेंशी होणार आहे असं देखील राऊतांनी सांगितलंय. तर सकारात्मक आहोत बोलून युती होत नाही असा टोला मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी लगावला. पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत एवढं बोलून युत्या होत नसतात. पक्षाकडे स्पष्टपणे सांगतो की ना पडद्या आडून ना पडद्या पुढून कुठने आम्हाला अजून त्यांच्याकडनं संपर्क झालेला नाही. जर तरच्या प्रश्नाला मी आज उत्तर देऊ शकत नाही, त्यांनी प्रस्ताव पाठवावा, त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. आता पडदा उघडायला वेळ आहे ना, पडदा योग्य वेळी उघडला जाईल आणि तुम्हाला संपूर्ण जे चित्र ते स्पष्ट होईल. आणि मी वारंवार सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांकडून या सगळ्या प्रक्रियेला नक्कीच मान्यता आहे, सकारात्मक अशी भूमिका आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जरी भावना असेल तर हा प्रयोग एकदा करून पाहायला हरकत नाही अशी माननीय उद्धव साहेबांसह आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. यापुढे जी चर्चा जर झाली तर ते त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत सन्माननीय राज ठाकरे त्यांच्याशी होईल ना. तर ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. मुंबईकरांचा पैसा शिंदेंनी लुटल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा केला. सत्ताधारी आमदारांनी हे लक्षात घ्यावं की गेले 3 वर्ष कोणाच्या खाली तिथे काम करतात. गेले 3 वर्ष आपण पाहतो जो घोटाळा झालाय, आम्ही सत्तेत होतो का? आणि 25 वर्ष जी भाजप आता आमच्यावर आरोप लावते, मला वाटतं 2002 की 97 पासून 2017 पर्यंत भाजप कोणाच्या सोबत होती? महत्वाची पदं सगळी होती, ज्या कमिटी होते, इम्प्रुव्हमेंट असेल, BST असेल, शिक्षण समिती असेल, याच्यावर भाजपनी बसलेच होते ना. नाही, त्यांना मी उत्तर देत नाही, पण एक निश्चित आहे, आपण पाहताय मुंबईचे रस्ते असतील, मुंबईचे नालीसफाई असेल, एशन्सीनी जो पैसा काढलेला ह्याच्यातून घोटाळा केलेला आहे तो आता दिसायला लागलेला. आणि आता बातमी आहे रामदास आठवले यांनी केलेल्या एका दाव्यासंदर्भातली. महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय झाल्याचं म्हणत रामदास आठवले यांनी त्यांची नाराजी उघड केली आहे. उलट आघाडीच्या काळामध्ये आम्हाला जागा मिळत होत्या, आता तर कार्यकर्त्यांना देखील काही मिळत नाही असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. ही गोष्ट खरी आहे, ठीक आहे, मला एकट्याला मंत्रिपद मिळालेलं आहे, पण माझ्या कार्यकर्त्यांनाही काहीतरी सत्तेचा सहभाग मिळावा. शरद पवारांच्या काळामध्ये काँग्रेस अलायन्समध्ये आमचे 6-7 MLC झाले होते. अनेक ठिकाणी आम्हाला त्या काळामध्ये सत्ता मिळालेली आहे, पण या महायुतीच्या काळामध्ये सत्ता RPIला मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आणि आमचा पक्ष काहीच नाही असताना आमचा गोरगरिबांचा पक्ष आहे. आमच्या पक्षामध्ये कार्यकर्ते आहेत, त्यांना काही मिळत नाही सत्तेचं,
तरी ते फोटो काढण्यासाठी मला पुष्पगुच्छ देण्यासाठी माझ्यासोबत आहेत. ते त्यांना सत्तेचं काहीच मिळत नाही आहे. जळगावच्या पोलीस दलाला राज्यातील मंत्र्यांची नावं माहीत नाहीत का असा प्रश्न उपस्थित होतोय. जळगाव पोलीस दलातील कार्यक्रमात घोडचूक झाली आहे. डिजिटल स्क्रीन बोर्डवर मंत्री गुलाबराव पाटलांच्या नावासमोर त्यांचं खात्याचं नावच बदलण्यात आलंय. पाणी पुरवठाऐवजी चक्क जलसंपदा मंत्री असल्याचं नमूद करण्यात आलंय. तर पाणी पुरवठा आणि जलसंपदा दोन्ही खाते पाण्याशी संबंधित आहेत, त्यामुळे मला काही वाईट वाटलं नाही अशी मिश्किल प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळं पद देण्यात आलेलं आहे, जलसंपदा पद देण्याचं. तिथं मी वाचलं ते, पण दोघं पाण्याचंच आहे, त्यामुळे मला काही त्याच्यात वाईट वाटलं नाही. आणि आता वळतोय पुढच्या बातमीकडे. मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली आज जालन्यातील महाकाळा या ठिकाणी मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला गोदा पट्ट्यातील 123 गावातील मराठा समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीमध्ये 29 ऑगस्टला मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनाची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी जरांगेंनी फडणवीसांवर देखील निशाणा साधलाय. मराठा समाजाला लवकर आरक्षण द्या, तुम्हाला ही शेवटची संधी असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा फडणवीसांना दिला. गावातल्या प्रमुख बांधवांची आज बैठक मराठा आरक्षण विषयावरती. एक दिवस हे सगळे मिळून आशय मागा लागतील देवेंद्र फडणवीसच्या की त्याला मुतारीवर सुद्धा घर राहणार नाही. सुधार भाऊ, तुला सुधारायला संधी आणि मोका देतो, सुधार, दंगली घडायचं काम बंद कर, मराठ्याचं आरक्षण दे. आता लय भयानक परिणाम घडून आणणार आहेत. मुतल्याचं गटर नसतं कधी, त्यातले हे गटरीतले बँड काय आहे, किड्याला काही किंमत नाही त्याच्यापेक्षा. आणि आता बातमी आहे एका धक्कादायक दाव्याची. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेनं जेल बाहेर आल्यानंतर एक नवा दावा केलाय. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये अधिकच वाढ झाली आहे. कासलेचा हा दावा नेमका काय आहे तुम्हीच पहा. बडतर्फ PSI कासलेचा नवा दावा. कराडचा जेलमध्ये ऐशोआराम. कराडला जेलमध्ये VIP सुविधा. बडतर्फ PSI रणजित कासले याची जामिनावर सुटका झाल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यानं नवा दावा केलाय. अटकेनंतर रणजित कासले याला बीडच्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं. तिथंच सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड देखील आहे. अटकेनंतर सुरक्षेचं कारण देत रणजित कासलेला बीड कारागृहातून हलवण्यात आलं. त्याला छत्रपती संभाजीनगर इथल्या कारागृहात नेण्यात आलं. मात्र कराडला मिळणाऱ्या सोयी सुविधा माझ्यामुळे थांबल्या असत्या, म्हणून मला दुसऱ्या कारागृहात पाठवण्यात आलं असा आरोप कासलेनं केलाय. जेव्हा मी सांगितलं मला सुरक्षा द्या तेव्हा नाही दिली, आणि जेव्हा मी त्या ठिकाणी ह्याला गेलो, पुण्याला आलो फ्लाईटने, तेव्हा सगळे माझ्या पाठीमागे होते, तेव्हा एकट्याला सोडलं मारायला मला, आणि तेव्हा दिली नाही सुरक्षा. आणि मी काहीतरी त्या वाल्मिक कराडचं बाहेर काढेल, तिथं बसून त्याला फॅसिलिटीज देता येणार नाहीत, किंवा मी त्याच्यासोबत कम्पेअर करेल की त्याला हे दिलं मला का नाही दिलं, तर त्या ठिकाणाहून मला हलवलं. हे मुख्य कारण आहे. सुरक्षा बिरक्षा काय नाही. सुरक्षा असती तर कधीच दिली असती. दरम्यान कराडला इतरत्र हलवण्याची मागणी आपणच कारागृहातून अर्जाद्वारे केली होती असंही कासलेनं सांगितलंय. बीडच्या कारागृहात वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट दिली जाते असा आरोपही कासलेनं केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा वाल्मिक कराडची VIP ट्रीटमेंट चर्चेत आली आहे. कारागृहातल्या कॅन्टीन मधून कराड 25,000ची खरेदी करत असल्याचा आरोपही रणजित कासलेनं केलाय. फरसान काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल, मी बघितलं नाही ते ओपन करून, पण ते ही होतं सगळं. कपातच्या 3 लेअरची चपाती, फरसान, चिकन किलोवर मिळतं त्या ठिकाणी चिकन. ह्याला 3 बुधवार रविवार चिकन मिळतं. कॅन्टीन 25,000ची कॅन्टीन घेतो तो, स्वतःच्या नावावर 10,000ची, आणि 5-6 जण वंजारी समाजाचे त्याच्या नावावर तो 5,000ची कॅन्टीन घेतो. म्हणजे ज्याची अवकात नाही ना त्यांच्या नावावर कॅन्टीन घ्यायचं, पैसे मागवायचं, आणि ठीक आहे 50,000ची कॅन्टीन असते का कुठं? आम्हाला 1,000पेक्षा जास्त देत नाही. यापूर्वीही विधानसभा निवडणुकीवरून धनंजय मुंडेंवर रणजित कासलेनं गंभीर आरोप केले होते. त्यानंतरही वेगवेगळे दावे करून कासले चर्चेत राहिलाय. अशातच वाल्मिक कराडवरील आरोपांमुळे जेलमधील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
कराडला प्रशासन पाठीशी घालतंय यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। कराडला VIP ट्रीटमेंट मिळण्यामागचं नेमकं कारण काय? वाल्मिक कराडवर राजकीय वरदहस्त अजून कायम आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले। मात्र कासलेनं केलेल्या दाव्यात खरंच तथ्य आहे का हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे। या आरोपांची आता सखोल चौकशी होणार का हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर दुसरीकडे फरार आरोपी निलेश चव्हाणच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे। पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे। वैष्णवीच्या बाळाचा छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर वैष्णवीच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे। निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणीच्या पतीचा जवळचा मित्र आहे आणि वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्याने वैष्णवीच्या बाळाला लपवून ठेवलं होतं। हगवणे कुटुंबावर कारवाईचा फास आवळण्यात आलाय। वैष्णवी मृत्यू प्रकरणातील हगवणे पिता पुत्रानं वापरलेली बलेनो कार आता बावधन पोलिसांनी जप्त केली आहे। 17 मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असताना आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यानं बलेनो कारमधून प्रवास केला होता। आता या आधी पुणे पोलिसांनी थार कार देखील जप्त केल्याचं आपण पाहिलंय। हगवणे प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर आतापर्यंत स्त्रीधन म्हणून दिलेली हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा जप्त करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हुंड्यामध्ये दिलेली चांदीची भांडी जप्त करण्यात आलेली आहेत। हगवणे यांनी गुन्हा घडल्यानंतर पळून जाण्यासाठी जी वाहनं वापरलेली आहेत त्या वाहनांपैकी थार, इंडिवर आणि एक बलेनो अशी 3 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। अजून कुठली वाहनं निष्पन्न होत आहेत का त्याचा देखील तपास चालू आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणी चाकणकरांच्या भूमिकेवर संशय घेण्यात येतोय। तर ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी रुपाली चाकणकरांवर सडकून टीका केली आहे। चाकणकरांचा राजीनामा घेऊन त्या पदावर सुसंस्कृत चांगली महिला बसवावी अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे। चिल्लर आणि थिल्लर ह्या बाई आहे असं आता लोक उघड बोलायला लागले आणि अशा चिल्लर थिल्लर बाईला ही लोक जर अध्यक्ष म्हणून ठेवत असतील तर मला वाटतं महाराष्ट्र कुठे चाललंय। मग जर यांना खुर्चीत बसायची पण वेळ नसेल तर यांना रिकामे करा। कशाला ठेवलं यांना? अशा कितीतरी महिला असतील या पदाला न्याय देणाऱ्या असतील। तर रुपाली चाकणकरांविरोधात केलेल्या पोस्टवरून चाकणकर समर्थक महिलेनं एका महिलेला धमकावल्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी हा ऑडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला। त्याचप्रमाणे पद जाणार या भीतीने चाकणकर असे प्रकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। पोस्ट टाकली फेसबुकला एक काय महिला आयोगावर। हा मग तुमच्या घरात पोरी बीर नाहीत का तुमच्या स्वतःच्या? मग काय झालं त्याला? नाही म्हणत एखाद्या बाईने तिच्या पोराचा तिचा फोटो टाकला हा मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं कितपत योग्य आहे? मग आम्ही काय वाईट लिहिली का पोस्ट? मग तुम्ही वाईट लिहिली ना, तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून। मग काय झालं त्याच्यात? मग तुम्ही एक काम करा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या। काय कसला फोटो टाका आम्ही? हा तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या। आमच्याकडे कोणतं पद आहे? हा तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा समाजाचं वगैरे, मी पण मराठाच आहे। हा मग तुम्हाला काय गाड्या गोष्टी करू नये आपण? नाही एवढं काय तर तुम्हाला लागायचं कारण आहे? तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची? जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं आपण। तू पण बाई तुमचं तुम्ही काम करा ना। रुपाली चाकणकरांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कशा प्रकारे धमकावत आहेत याची एक उत्तम उदाहरण मी त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या क्लिपमध्ये एक महिला पदाधिकारी जी रुपाली चाकणकरांच्या याची पदाधिकारी आहे ती एका सामान्य महिलेला धमकावते आहे की तो सोशल मीडियावरती रुपालींच्या विरोधात पोस्ट का टाकली। मला एक सांगा, न्याय विचारणं किंवा जाब विचारणं, ज्या संविधानिक पदावरती रुपाली चाकणकर बसलेल्या आहेत त्यांना जाब विचारणं गैर आहे का?